ओके दादा रोल. महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होतंय. हे सरकार स्थापन होत असताना आजच्या सर्व वर्तमानपत्राच्या भारतीय जनता पक्षाने जी निमंत्रण पत्रिका छापली आहे त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नाही आहे. एक तर प्रथमतः समस्त देशातल्या, महाराष्ट्रातल्या, कोल्हापुरातल्या सर्व शाहूप्रेमींच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतोय. आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली. महाराष्ट्रामध्ये हे सरकार येत असताना पहिल्या दिवशी लोकराजा शाहू महाराजांचा फोटो या निमंत्रण पत्रिकेत आहे त्याचा निषेध करून चालला नाही. महाराष्ट्रामध्ये याबद्दल शाहू प्रेमींच्या बद्दलची मोठ्या प्रमाणामध्ये लाट उसळेल. पण एकच सांगतो की ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व इंडिया आघाडीच्या लोकांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील त्यांना या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा म्हणून सांगितलेलं होतं. पण आज बघायत मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याची जबाबदारी स्वीकारून त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली नाहीये. आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगतो की भारतीय जनता पक्षानं जी चूक केली आहे त्या भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जर बसत असाल तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या विचारांचं आणि संभाजीराजांच्या विचारांचं हे महाराष्ट्रामध्ये सरकार चालत असतं. तर याचा जर या ठिकाणी जर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली नाही तर याविरुद्ध इंडिया आघाडीच्या वतीनं, पुरोगामी संघटनाच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं, छत्रपती शाहू प्रेमींच्या वतीनं उग्र आंदोलन छेडलं जाईल. महाराष्ट्राचा पुरोगामी संपवण्याचा प्रयत्न केला जातोय का? हा एक प्रयत्न आहे. म्हणजे एक प्रकारे पुरोगामित्वाला महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारला छेद देण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि देशामध्ये आजपर्यंत बघितला तर भारतीय जनता पक्षाचं हे देशामध्ये, राज्यामध्ये एकच धोरण आहे की पहिल्यांदा ते करून बघतात, प्रतिक्रिया काय येते ते बघतात आणि ज्यावेळेला प्रतिक्रिया उग्र स्वरूप येतात त्यावेळेला ते मागं सरकतात. पण त्यांनी प्रतिक्रियाची आमच्या वाट बघायला नको. आम्ही वाट बघणार नाहीये. आम्ही त्यांना योग्य ते उत्तर देऊ. आणि कोल्हापूरकर चांगल्या पद्धतीने उत्तर देतात आणि कोल्हापुरामध्ये जे राजकारणामध्ये पडसाद उमटतात ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उठतात. याच्या सर्व परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागेल. आजच्या शपथविधीला कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी देखील हजर आहेत. मात्र शाहू महाराजांचा जाहिरातीतून पूर्ण वगळण्यात आले. कसं बघताय याच्याकडे? आज सर्व प्रत्येकाने जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्या पद्धतीची भूमिका मांडली पाहिजे. पण ज्यावेळेला फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन एक लोकप्रतिनिधी, एक आमदार जर निवडणुकीच्या समोर जात असेल तर त्यांनी जनतेच्या त्या भावनेची कदर करून या गोष्टीचा निषेध नोंदवला पाहिजे असं आमचं मत आहे.